अभिनंदन सगळ्यांना आणि मला सुद्धा अभिनंदन करा तुम्ही सगळेजण, कारण की आता मी अजून एकदा आत्या होणार आहे आणि तुम्ही सुद्धा कोण ना कोणतरी होणारच आहे, जेवढी आपली युट्यूब फॅमिली तेवढी. तर आज मी अजून एकदा तिसरी खेप माझी आत्या व्हायची आहे. तर आपल्या रोहिणीला यायला आहे. नमस्कार सगळ्याला. तर कशा आहात सगळेजण? तुम्ही आपल्या रामभाईचा व्हिडिओ तर बघितला असणार आहे, जिकडून आपल्या रोहिणीला दवाखान्यात नेला आहे. तर मला त्याचा फोन सुद्धा आलता, तर मी त्याला सांगितलं, पण तो जसा घाबरून गेलता की बा आता मी काय करू म्हणून. आणि थोडं तुम्हाला गाड्याचा सुद्धा आवाज दिसणार आहे, कारण की आता गाडी गुडे यायला चालू झालेले. आता वाजले 2 आणि त्याचा एक वाजता किंवा आलता पाठ 1-1:30 वाजता फोन आलता त्याला मला. तर तुम्हाला म्हणतो निघ म्हणे. आता निघ म्हणलं, मी म्हणलं हो मला निघते म्हणलं, कारण तो सुद्धा घाबरेलाच होता ना. पण मी त्याला विचारलं की डॉक्टर काय बोलले, तर डॉक्टरनं काही तसं काही सांगितलं म्हणे, ऍडमिट करून घ्यायला म्हणे. पण ती कशी मस्कार लागली म्हणे. हो बा आणि बघा तुझं डोकं पा, हे पुरा गंध ते स्वतः लावला त्यांना. कसं दिसायला तू? गंध दिसायला की हा. पप्पा आले, कोणाची गाडी आली पाय बरं पाय. दार नको जाऊ, इकून जा, इकून इकून इकून. तर लेकरं चालूच राहायचं. गोंधळा त्यानं मोठा टिका लावून घेतला, कारण की मी सुद्धा थैली गिली भरत होते. अलकाच थैली गिली भरली म्हणून लगेच नको आपण. आणि दाजी सुद्धा म्हणे की ते लगेच येणारच होते. पण मला मी ना लगेच कोमलला फोन लावला. तर कोमल मला म्हणे की ताई तुम्ही या म्हणे. तसं काही माझं म्हणणं नाही आहे की बा असं हे झालं पाहिजे, या म्हणे तुम्ही. पण अजून काही तिची डिलिव्हरी काही झाली नाही म्हणे, पण तिला ॲडमिट करेल आहे. म्हणलं बरं जाऊ म्हणलं. पण मग काय करतात, अचानकच आमच्या तुम्हाला माहिती आज आमच्याकडे इथं भागत बसेल आहे. तर त्याच्या पोळ्या सुद्धा करून देणं आल्या. तर देवाचं काम त्याला नाही म्हणू शकत नाहीये. तर मला त्यांना मी सांगितलं, तर ते मला म्हणे जाऊ दे म्हणे, मी काही येत नाही म्हणे, तू काय कर म्हणे, पण आजच्या दिवस पोळ्या करून घे आणि देवापाशी प्रार्थना कर की आपली रोहिणीची डिलिव्हरी नॉर्मल होऊन जाऊ दे. जर तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली की मग आपण दुसऱ्या दिवशी लगेच जाऊ. जसं की आज तिची डिलिव्हरी झाली की आम्ही उद्या लगेच निघू. तर अशा म्हणल्याच्या नंतर मग मी देवापाशी हात जोडले मी ना, आणि देवाला मला बाप्पा सुखरूप होऊ दे, नॉर्मल होऊ दे मला डिलिव्हरी. आणि देवापाशी माझी प्रार्थना चालूच आहे. पण मला आता देवा म्हणजे घर पोच पीठ आल्यावरती मला नाही म्हणता नाही आलं, तर त्या पोळ्याची कणिक सुद्धा भिजून ठेवली मी ना. पण म्हणलं थोडंसं शूट घेऊया, कारण की पोळ्या सुद्धा करून देण्याचे. म्हणजे आमच्या इथं कसं असतं 7 दिवस की भंडारे चालू असतात. 7 दिवस सगळ्या एकेका घरी जेवण असतं. तर 7 दिवस आम्हाला पोळ्या करून देणं पडतात. आणि घरी आल्यावरती नाही म्हणलं जात नाही ना. मग मी ना घेतलं पीठ आणि कणिक की भिजवली, पोळ्या करायच्या राहिलेल्या आहे. कारण की 4 वाजता पीठ पोळ्या करून देणे. आणि आता वाजले 2-2:30 वाजत आले असते, 2च वाजले असते. काय सांगावं मी काय घड्याळ पाहिजे, कारण मला काही सुचत नाहीये. तशी मी कणिक सुद्धा भिजवली. आणि दाजी सुद्धा म्हणे आपण उद्या जाऊ म्हणे. आणि तसं मी कोमलला फोन लावला, पण मी आईशी अजून बी बोललेली नाहीये, कारण की आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही ना म्हणून. तर अजून बी आईपाशी बोलली नाही मी. तर तिकडं कसं काय वातावरण ते मला काहीच माहित नाही अजून. आणि काय पता चालू आहे. दादा सुद्धा दवाखान्यात आहे, दादाशी सुद्धा बोलली मी. पण दादाही आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही, कारण की आतमध्ये म्हणता की फक्त रोहिणी, आई आणि तिची आई ह्या तिघीजणीच आतमध्ये, आणि डॉक्टर आहे. तर त्यांनी भरती करून गेलं आहे, पण तिचा अजून तरी त्रास काही कमी झालेला नाही आहे. तर आता काय होतं काय नाही काय सांगा. आणि काय बी हो, माझं काय तसं काही म्हणणं नाही आहे. काय बी हो, फक्त नॉर्मल आहे. आणि देवापाशी सुद्धा प्रार्थना चालू आहे किंवा नॉर्मल सुद्धा म्हणून. आणि घरी सुद्धा आपली पिऊ लहान आहे, तुम्हाला तर माहीत आहे. कोमलला ते डबा देऊन आलेले, आणि डब्बा सुद्धा देऊन आले, पण घरी आपली पिऊ राहत नाही ना. त्याच्यानं आई कोमल घरी आलेली आहे, डबा देऊन आली, घरी आली. आणि घरचे सुद्धा कामं हे करणं ते करणं. तर मग माझं असं म्हणणं आलं की मी म्हणलं दाजीले की मला आपण जाऊ म्हणलं, कारण की नाही काही तर घरचं तर करू लागेल ना कोमलला, एवढंच आहे, दुसरं काही नाही. कारण की घरचंही समजा हिचे 2 लेकरं, दादाचं रामदाचं यांचं सगळ्यांचा डब्बा देणं, आणि आईला तर समजा दवाखान्यातच राहणं पडणार आहे म्हणून विचारते, आपण काही बोलणार नाहीये. तर आता बघू, आता आज तर काही जाणार नाही, पण आता संध्याकाळ आता जवळची होत नाही डिलिव्हरी, तर माझा सुद्धा जीव धाकधूकच राहून जाईल. काही बी हो. आणि आपण कालचाच व्हिडिओ बघितला असणार आहे, तर मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आपल्याला जाणं पडतं, आपण जसं जाणं पडेल म्हणून दोघी जणीसाठी. तर माझा असा विचार चालू होता, पण आता काय सांग की आता उद्याच जाणं पडणार आहे. म्हणून मी जसं की माझा असा विचार झाला की आपण आज दाजीला घेऊन जाऊया. आणि जसं आपण पिऊला काय बाळाचा जोड आणला, तसा एक आपण लहान बाळाला सुद्धा आणून द्या. पण अजून असा मनात एक विचार आला की बा नको, डिलिव्हरी होऊ द्या, डिलिव्हरी झाल्याच्यानंतर चालूया, कारण की शितू ठेवलं हे नसतं ना. तर मी विचार केला, पण मी अजून म्हणलं जाऊ द्या, एवढा विचार करायला पुरत नाही म्हणलं, पहिले जाऊन तिला पाहून येऊया. आणि पुढेही केलं जातं. तर आता उद्या जाईनच मी.
आज तर काय जाणार नाही, पण जाणार आहे, कारण की भागवत सुद्धा बसले ना, तर देवाच्या पुढे प्रार्थना आहे आपली की बिचारी नॉर्मल डिलिव्हरी देईल. आजच भागवत एवढं की आज पहिल्यांदाच आमचा आजचा दिवस पहिला आहे भागवताचा. आणि भागवत तिकडे बसलं आणि इकडेच मला फोन आला. मला वारे वा किती चांगला दिवस बोललं, पण तिला खूप त्रास व्हायला लागला. आणि साहजिक आहे ना, पहिल्यांदा आहे, समजत नाही आणि कोणत्याही गोष्टीला धीर धरणं पडतो. आणि आताच्या पोलिसांना नाही सुचत ना कोणाच्यानं. तर कोमलचा तुम्ही बघितलं की कोमलला किती त्रास होतो आणि अजून सुद्धा त्रास होतो तिला. शिजरचा त्रास तर चालूच असतो, पण नॉर्मल डिलिव्हरी झाली तर टेन्शन राहत नाही, कारण की 1-2 दिवस त्रास होतो, पण मग मागून नंतर मग नॉर्मल होऊन जातं माणूस बाई, म्हणजे टेन्शन नाही राहत. पण शिजरच्या बाहेर कसं हमेशा करता पायनं चालव, कारण की उचल खाचत केलं तर ते टाकावरती परिणाम पडतो, सुई सुट्टी, हे होतं ते होतं. तर आता तिची काळजी तर घेणं लावती आहे बी, पण आता बघू आता काय होतं काय नाही. तर आता आईशी बोलायचं आहे, पण आईशी बोलू तर कसं बोलू तुम्ही सांगा, कारण की रोहिणीचा मोबाईलसुद्धा म्हणजे आतमध्ये मोबाईल उचलू शकत नाही ना, बोलू शकत नाही. आता जेव्हा केव्हा आई येईन बाहेर तेव्हाच ते मला बोलायला भेटे आईशी. आणि कसं आईशी बोललं की आई पुरं आतमध्ये काय झालं काय सगळं सांगते ना, तसं माणसं जात नाही सांगू शकत ना. आणि रामदास तुम्हाला माहिती, रामदास एकदम घाबरूनच गेला, मला फोन आला होता, तर मी काय करू, मला काही समजा नाही. आणि काहीच नाही, दवाखान्यात जायच्या मी तसेच गेले पळत, सामान सगळं राहू दिलं. मागून मग त्याचा फोन करून जायचा, तर मी कोमलला फोन लावला आणि कोमलला सांगितलं बाई हे नेते दे म्हणे, मला सगळं माहिती म्हणे, मी सगळं सामान भरून ठेवलं म्हणे कोमल म्हणे, फक्त न्यायची दे रे. आणि कोमल गेली आणि लगेच चालली आले नाही, कारण की आपली पिऊ घरी होती ना, तर लगेच गेले लगेच आले. आणि परिवारसोबत नेलं तर पिऊ तुझी पिऊ झोपली ती म्हणून जमून गेलं. आता चालू आहे, आता फोनावर फोन लावणं चालू आहे, पण सगळेजण तेच सांगायला आले की भरती करायला आहे, वाट पाहणं चालू आहे. तसेच माझा सुद्धा जीव धाकधूक करायला लागला, कारण की हे म्हणजे डिलिव्हरीचा वक्त आहे ना, हा कसा निघून जाईल, तितक्या लवकर निघेल तेवढं चांगलं, पण सपशेल निघत नाही, काय करता. आणि विचार करू हैराणे, मला तर काही सुचणार नाही तुम्हाला काय सांगा, नुसतं कोणी भिजून ठेवले पोळ्या करायच्या आहे, पण एवढं ज्वार आलं, कारण की विचार चालू आहे काय होईल काय नाही काय होईल काय नाही. आणि मेन म्हणजे देवाच्या कामासाठी मी थांबले, मी आज जाणार होते, पण मग आज बी मी गेले असेल, मग संध्याकाळी कोणी 10-1 वाजले असं जायले, कारण की इथून आम्हाला गाड्याच लागणं मुश्किल आहे. त्याच्याकरता मग ते म्हणे काची दिवस राहू दे म्हणे, आपण उद्याच जाऊ म्हणे, उद्या सकाळूनच निघू म्हणे. तर म्हणलं बरं, तर आता हे करून घेते पटकन दिशी. आणि अजून एकदा फोन लावून बघते आपल्या यांना रामदासला की काय चालू काय नाही. आणि तो सुद्धा दवाखान्याच्या आतमध्येच आहे, म्हणजे दवाखान्यामध्ये, पण तिला भरती कर म्हणजे अंदर याच्यामध्ये वॉर्डमध्ये आई आणि तिची आई आणि रोहिणीच आहे बाकी. आणि खुशखबरी ऐकायसाठी आम्ही तळमळू लागलो की बा लवकर सगळं डिलिव्हर हो आणि आम्हाला लवकर सगळं खुशखबरी भेटो, काय काय नाही तर. पण आता पाहू, आता खूप सारा विचार करून ठेवले, मनातला तोंडापुरी आनंद नाही, कारण की ते म्हणतात तोंडातला शब्द काढला की जाऊ दे, आता तुम्हाला कसं सांगू मी, असं करा तसं करा, पण ते विचार मनातल्या मनातच होऊन जातो. आता जोवर डिलिव्हरी होत नाही तर मी काहीच सांगणार नाही तुम्हाला सगळ्यांना, कारण की माझ्या मनातलं मी मनात ठेवणार आहे, कारण की मी माझ्या मनातलं काढून आले ना, ती माझी इच्छा पूर्ण होतीच नाही. काय करा, म्हणजे 2-3 टाइम मी माझं आजमावून पाहिले, जे मी मनात विचार केला की असं करीन तसं करीन तसं करीन, पण तो मनातला विचार निघतच नाही. मला चला थोडासा व्हिडिओ शूट करू द्या आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू द्या, कारण की खुशखबरी तुम्हाला सुद्धा भेटणार आहे लवकरच. आणि हा टाइम निघतच नाही लवकर, काय करता, खूप हे करणं पडतं, प्रयत्न म्हणजे खूप वाट बघणं पडते या टायमाला. पण आता मी तुम्ही म्हणता तर एवढी खुश व्हायली, पण मग तिकडे रोहिणीची किती हाल व्हायला लागली. पण मग हे हाल तर सगळ्याच लेडीजले हे करणं पडतं ना, कारण की ह्या परीक्षणामधून सगळ्यालाच निघणं पडतं, आणि तेव्हाच कुठेतरी आपल्याला खुशी मिळते. आणि हे दुखणं काय नाही, 1-2 घंट्याचं असतं, आणि ज्या डिलिव्हरी झाली की मग नॉर्मल होऊन जातं. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सगळेजण जेवढे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये आहे ना, तेवढे सगळेजण तुम्ही काय करा, आपल्या रोहिणीसाठी प्रार्थना करा, जे करून आपल्या रोहिणीची डिलिव्हरी नॉर्मल हो आणि तिचं बाळ सुद्धा सुखरूप हो, एवढंच तुम्ही प्रार्थना करा. आणि मी सुद्धा करते आणि तुम्ही सुद्धा करा. आणि तुम्हाला लवकरच पेढे नाही तर जिलेबी मी देईनच, कारण की मला तशी माहीत पडली तशी तुम्हाला मी करीन. तर चला मग व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार. आणि अजून या सांगते, तुम्ही खरं प्रार्थना करा आपल्या रोहिणीसाठी. आणि जसं मला काही माहीत पडलं तसं तुम्हाला मी लगेच सांगेन. म्हणून तुम्ही जसे काय वाट पाहिली की तसे तुम्ही सुद्धा वाट बघा, कारण की आता 9वा महिना लागले ना. तर कसं असतं, 9वा महिना लागला कोणी 2 दिवसातच होतं, आणि कोणी पुढे 9 महिने 9 दिवस घेतं. जसं की आपल्या कोमलनं 9 महिने 15 दिवस घेतलं तिनं, 9व्या महिन्यात 15 दिवस
म्हणजे 8व्या महिन्यात सोडून तिला 15 दिवस झालते आणि डिलिव्हरी होऊन गेली. तशीच आपल्या रोहिणीला 7-8 दिली त्यांनी, पण आता आजची 2च आलेली आहे, 4 दिवस बाकी आहे. पण ते का कोणी सांगू ते म्हणता ना, जसं पिकत नाही तर पिकत नाही तर फुटत नाही, तशी हे असते. आणि कोणाला मागचे पुढचे दिवस सुद्धा राहता ना, म्हणून. तर चला मग आता तुम्हाला मी नक्कीच खुशखबरी देईन आणि तुम्ही प्रार्थना करा देवापाशी की आपल्या रोहिणीची डिलिव्हरी नॉर्मल हो आणि जे आम्हाला पाहिजे तेच झालं पाहिजे याची प्रार्थना तुम्ही करा, मी सांगणार नाहीये. तर चला मग सगळ्यांना जय महाराष्ट्र.